नाशिकमध्ये सध्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार होणाऱ्या रिंग रोडवरून एक मोठा आणि गंभीर वाद पेटला आहे. बाधित शेतकऱ्यांनी थेट मुंबई आग्रा महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन केलं, ज्यामुळे हायवेवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचा थेट आरोप आहे की कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता आणि शेतकऱ्यांची संमती न घेता पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी चक्क 150पेक्षा जास्त गुंडाकरवी शेतकऱ्यांवर दादागिरी केली जात असल्याचाही धक्कादायक आरोप आंदोलकांनी केला आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन. आंदोलक शेतकऱ्यांच्या मते या रिंग रोडच्या परिसरात अनेक बडे बिल्डर्स, मोठे IAS अधिकारी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळच्या लोकांची आधीच जमीन खरेदी करून ठेवल्या आहेत. या भूमाफियांच्या जागांचे भाव कोट्यावधींनी वाढावेत म्हणूनच हा रिंग रोड शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमधून वळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप आता केला जातोय. वारंवार विरोध करूनही जिल्हा प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आता थेट पावसाळी अधिवेशनात नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्याचा कडक इशारा दिला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर होणारी ही दडपशाही कितपत योग्य आहे? तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.